न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्य महिला आयोग पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार की भाजप स्वतःकडे घेणार असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात विचारला जातोय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे। त्यामुळे चाकणकरांच्या राजीनाम्याचा सर्वाधिक फायदा भाजपला होणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले। अर्थसंकल्प सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं आधी सांगण्यात आलं होतं। अजूनही हे खातं गृहमंत्र्यांकडेच आहे, त्यामुळे आता सत्तेतल्या वाटपाच्या समीकरणावरही चर्चा सुरू असल्याचं दिसतंय। आता राज्य महिला आयोग पद रिक्त झाल्यानंतर हे पद भाजप स्वतःकडे ठेवणार का असा सवाल विचारला जाण्याचं कारण म्हणजे आधी हे पद भाजपाकडेच होतं। रुपाली चाकणकर यांच्या आधी भाजपच्या विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या। राज्य महिला आयोग स्थापन झाल्यापासून भाजपच्या केवळ एकदाच हे पद वाट्याला आलंय। राज्य महिला आयोगाच्या निमित्तानं महिलांपर्यंत पोहोचता येतं। महिला मतदार हा मागील काही वर्षांमध्ये राज्याच्या सत्तेच्या समीकरणातील महत्त्वाचा घटक ठरत असल्याचं लाडकी बहिणीच्या माध्यमातून अधोरेखित झालंय। त्यामुळेच हे अध्यक्षपद दूरदृष्टीचा विचार करत महत्त्वाचं ठरणार आहे। 2016 रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पहिल्यांदा भाजपाला मिळालं होतं। भाजपच्या विजया रहाटकर यांची नियुक्ती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी झाली होती। विजया रहाटकर यांनी त्यांच्या या कार्यकाळात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती केली होती। सक्षमा उपक्रमामधून ऍसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला होता। प्रज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतलं होतं। सुहिता योजनेतून महिलांना 24/7 हेल्पलाईन उपलब्ध करून दिलेली। निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या। त्यामुळे आता पुन्हा चाकणकरांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या पदामुळे राज्य महिला आयोगाचं राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची वर्ली लागणार, आयोग कोणत्या पक्षाकडे राहणार हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान अजित पवारांच्या पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांनी पक्षाचं महिला अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षात सुनेत्रा पवार जी जबाबदारी देतील ती आनंदाने स्वीकारेन, कारण आम्ही शेवटी अजितदादांची माणसं आहोत असं सूचक विधान केल्यानं त्या चाकणकरांनी सोडलेल्या दोन्ही पदांसाठी उत्सुक आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।